नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे नीती अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर। आत्तापर्यंतच्या व्हिडिओला जो तुम्ही रिस्पॉन्स दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार। तुमच्या कमेंट बघून अक्षरशः भारावून येतं आहे की जे तुमचं प्रेम आहे ना, हे प्रेम असंच सदैव राहील हीच अपेक्षा आहे। या परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो आहे। तर तो व्हिडिओ आहे लोकसंख्या। खूप साऱ्या कमेंट मी बघितल्या ज्यामध्ये तुम्हाला तुमचा मागणी होती की सर आम्हाला लोकसंख्येवर व्हिडिओ घेऊन या। एक लक्षात घ्यायचं, या तासाभरात तुमच्याकडे इतका सारा डेटा असेल आणि लोकसंख्या हा मुद्दा तुमचा ऑलमोस्ट पाठ झाला असेल अशी मी काय घेतली आहे, काळजी घेतली आहे। तर करायचं एकच आहे की तासभर ना बेटा पाण्याच्या बॉटलला हात लावायचा आहे ना तासभर तुम्ही कोणा नोटिफिकेशनला रिप्लाय द्यायचा आहे। मित्र जरी याला चायचा वेळ जरी झाला असेल तर सोडून द्या। खूप चांगल्या चांगल्या कमेंट येतात तुमच्या। आय होप की तुमचा एंगेजमेंट टायमिंग खूप चांगला दिसतोय, म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघितला जातात याची खूप आनंद आहे। आणि या व्हिडिओमध्ये मात्र तुमचे 2 गुण पक्के असतील, कारण की तुम्हाला त्या प्रिलिम्सला लोकसंख्येवर प्रश्न येतातच। सो चला सुरुवात करूया या टॉपिकला। आता एक लक्षात घ्या, सर्वात पहिले आपण मुद्दा शिकतोय ते म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या। ओके, महाराष्ट्राची लोकसंख्या। आता एक लक्षात द्या, या लोकसंख्येच्या संदर्भात काही मुद्दे आधी क्लिअर करू आपण, काही कन्सेप्टवर काम करूया, त्या कन्सेप्ट समजून घ्या। सर्वात पहिली कन्सेप्ट आहे आपली ती म्हणजे लोकसंख्या म्हणजे काय नेमकं। तर लक्षात ठेवायचं, एखाद्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्या। यावर कधीही प्रश्न येत नाही। फक्त मग मी हे समजून का सांगतो याचं कारण समजून घ्या। ह्या कन्सेप्ट जर तुम्हाला नाही कळल्या तर मग बाकी गोष्टी कळणारच नाही ना। सर्वात पहिला मुद्दा आहे लोकसंख्या म्हणजे काय, तर एखाद्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्या। लोकसंख्या वाघांची राहते, बिबट्यांची राहते, डुकरांची पण राहते, पण आपण सर्व शिकतो का नाही। तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये जी लोकसंख्या शिकतो ही माणसांची, म्हणून काय सांगायचं, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्या होय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की घनता हा काय मुद्दा असतो। घनता यालाच इंग्लिशमध्ये डेन्सिटी म्हणतात। डेन्सिटी ना याचं एक प्रमाण असतं, एक युनिट असतं मोजायचं, ज्या युनिटला म्हणतात चौरस किलोमीटर, किमी। आता चौरस किलोमीटर ही काय कन्सेप्ट आहे आधी समजून घ्या। चौरस किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर असे गेले, 1 किलोमीटर असे गेले, 1 किलोमीटर असे गेले आणि 1 किलोमीटर असे गेले, याला एक चौरस किलोमीटर असं म्हणतात। आणि चौरस किलोमीटर जी मोजल्या जात असते ना, तर ते म्हणजे 1-1 किलोमीटरचा असा चौरस, त्यालाच एक चौरस किलोमीटर म्हणजे या एरियात राहणाऱ्या लोकांची संख्या। मग ही लोकसंख्या कशी मोजल्या आधी समजून घ्या। सर्वात पहिले राज्याची लोकसंख्या, ठीक आहे, कोणत्याही राज्याची लोकसंख्या भागेला राज्याचे क्षेत्रफळ, एरिया। सो यालाच म्हणतात काय, घनता। आणि जसं तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11,23,72,972, ठीक आहे। आणि जे आपलं क्षेत्रफळ आहे ते आहे 30,77,13। याचाच अर्थ आहे आपली घनता येते 365। किती येते, 365। अक्षरांकडे लक्ष नका देऊ, ठीक आहे। तुम्ही ना जो कंटेंट शिकवला होता ना या कन्सेप्ट त्या कंटेंटकडे लक्ष द्या। समजलं का। घनतेचं जर सूत्र विचारलं बाळांनो तर हे आलं पाहिजे। लक्षात ठेवायचं, घनतेला गुणिला 100 गुणिला 1000 असं काही नसतं, जेवढं सांगितलं तेवढंच फक्त, कळलं। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याला म्हणतात लिंग गुणोत्तर। आता लिंग गुणोत्तर हा काय मुद्दा आहे व्यवस्थित समजून घ्या। सर्वात पहिले तर ना एक कन्सेप्ट अशी राहते की नॅचरलीच अशी सिस्टम आहे की पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ही कमी राहते, ठीक आहे। म्हणजे नॅचरली सिस्टम आहे, पुरुष नर हे जास्त जन्माला येतात। मग एक व्यक्ती होता, ठीक आहे, एक व्यक्ती ज्याला काय म्हणतात, ज्याचं नाव होतं फिशर। आणि या फिशरचं म्हणणं काय होतं की 1000 मागे ह्या 950च महिला जन्माला येतात। किती, 1000 मागे 950च महिला जन्माला येतात। मग एक लक्षात घ्या, मग 2 प्रकारचे देश असतात, एक असतात ज्याला म्हणतात फिशरियन देश। आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की फिशरियन, एक मिनिट फक्त, ठीक आहे, फिशरियन देश कोणाला म्हणायचं, तर फिशरियन देश म्हणायचं की ज्यांचं लिंग गुणोत्तर 950 प्लस असतं। असे काही देश की ज्यांचं लिंग गुणोत्तर 950 प्लस आहे त्यांना फिशरियन देश म्हणायचं। आणि ज्या देशाचं लिंग गुणोत्तर हे काय आपण असं म्हणू शकतोय 950 पेक्षा कमी आहे त्याला नॉन फिशरियन कंट्रीज असं म्हणतात। कळालं का 2 कन्सेप्ट। लोकसंख्या समजली, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात भागात राहणाऱ्या लोकांची संख्या। घनता म्हणजे राज्याची लोकसंख्या, एकूण लोकसंख्या भागेला एकूण क्षेत्रफळ।
ते झालं घनता. लिंग गुणोत्तर म्हणजे की 1000 पुरुषांमागे, बघा लिंग गुणोत्तर म्हणजे 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत, या स्त्रियांची संख्या म्हणजे काय होय, लिंग गुणोत्तर होय. कळालं. आणि आपल्या राज्यामध्ये 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ही आहे 929. किती आहे बाळांनो, 929. अक्षर फक्त मी बोलतोय त्यासोबत लिहा, थोडंसं अक्षर वेगळं येत आहे ते समजून घ्या. ओके झालंय. पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की तो आहे बाललिंग गुणोत्तर. काय आहे, बाललिंग गुणोत्तर. आता बाललिंग गुणोत्तर म्हणजे काय असतंय, तर 0 ते 6 वयोगटात बालकांमागे असणाऱ्या बालिकांची संख्या, म्हणजे 0 ते 6 वयोगटात 1000 बालकांमागे किती बालिका आहेत. ठीक आहे, बालकांमागे किती बालिका आहेत याला काय म्हणतात, बाललिंग गुणोत्तर. ऑब्वियस आहे. ठीक आहे. आता नंतरचा मुद्दा आहे की साक्षरता म्हणजे काय. साक्षरता, तर लक्षात ठेवायचं, साक्षरता म्हणजे 7 वर्षावरील असा कोणताही एक व्यक्ती ज्याला कोणत्याही एका भाषेत लिहिता किंवा वाचता येतं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे 7 वर्षापेक्षा अधिक वयाचा व्यक्ती. कळालं. का बरं सर 7 वर्षच का, तर भारतात 6व्या वर्षी पहिल्या वर्गात नाव पडतंय. आईच्या पोटातून तर कोणी शिकून येत नाही, तर मग 6व्या वर्षी पहिलीच नाव पडतंय, मग 7व्या वर्गापर्यंत त्याला लिहिता वाचता येतं असं सरकारचं म्हणणं आहे. इकडे ग्रॅज्युएशन झाल्यावाल्यांचे वांदे आहेत वाचायचे. कळालं का. सो 7 वर्षावरील कोणत्याही वयाचा व्यक्ती ज्याला कोणत्याही एका भाषेत लिहिता अथवा वाचता येते अशा व्यक्तीला साक्षर असं म्हणतात. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे वृद्धी दर. वृद्धी दर म्हणजे काय, वृद्धी दर म्हणजे ग्रोथ रेट, वाढीचा दर. वाढीचा दर कसा काढत असतात, एक लक्षात ठेवायचं, ज्याला दर शब्द लागला असतो त्याला गुणेला 1000 किंवा गुणेला 100 असा शब्द वापरलेला असतो. आता समजून घ्या वृद्धी दर कसा काउंट करायचा असतो. वृद्धी दर म्हणजे प्रिव्हियस लोकसंख्या, मागील लोकसंख्या. ठीक आहे, किंवा असं म्हणू आपण, थोडं याला काय करू, याला एका चांगल्या प्रकारे डिझाईन करू. एक मिनिट हा. बघा आत्ताची लोकसंख्या, सध्याची 2011ची लोकसंख्या, समजा आत्ताची लोकसंख्या वजा मागील लोकसंख्या, मागील लोकसंख्या भागेला मागील लोकसंख्या, मागील लोकसंख्या गुणेला 100 बरोबर आहे तर वृद्धी दर. समजा महाराष्ट्राची मागची लोकसंख्या असं समजू आपण 9.36 कोटी होती असं समजू बरं, फॉर इन्स्टिट्यूट एक उदाहरण दाखल सांगतोय. किंवा असं समजा महाराष्ट्राची मागची लोकसंख्या 1000 होती, आताची 1000 आहे, मागची 900 होती. ठीक आहे, भागेला मागील लोकसंख्या, ठीक आहे 900 कळालं, गुणेला 100 असं जर केलं तर वृद्धी दर निघून जातोय. कळालं. आणि महाराष्ट्राचा सध्याचा वृद्धी दर तुम्ही बघितला तर सध्याचा वृद्धी दर तुम्हाला दिसतोय 15.99% म्हणजे ॲप्रॉक्स 16. 15.99% म्हणजेच किती, ॲप्रॉक्समध्ये 16. कळालं. बघा एक एक कन्सेप्ट काय काय सांगितलं. सर्वात पहिले सांगितलं महाराष्ट्राची लोकसंख्या, लोकसंख्या म्हणजे एका विशिष्ट क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची संख्या. लेक्चर थोडंसं लेंदी होईल, व्यवस्थित लक्ष द्या. घनता म्हणजे राज्याची एकूण लोकसंख्या भागेला एकूण क्षेत्रफळ. ठीक आहे, त्यानंतर ते 365 चौरस किलोमीटर आहे. लिंग गुणोत्तर म्हणजे 1000 पुरुषांमागे असणाऱ्या स्त्रियांची संख्या. बाललिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 वयोगटात 1000 बालकांमागे असणाऱ्या बालिकांची संख्या. साक्षरता म्हणजे 7 वर्षावरील असा कोणताही व्यक्ती ज्याला एका भाषेत लिहिता अथवा वाचता येतं. वृद्धी दर म्हणजे की किती लोकसंख्या वाढली 10 वर्षात, हा दशवार्षिक मोजत असतात. 10 वर्षात किती लोकसंख्या वाढली याला वृद्धी दर असं म्हणतात. कळालंय. चला पुढच्या कन्सेप्टकडे जाऊया. स्क्रीनशॉट करून घ्या, स्क्रीनशॉटपेक्षा लिहून घ्या. ठीक आहे. आता बघा, आता मुद्दा शिकतोय आपण नागरीकरण. काय मुद्दा शिकतोय, नागरीकरण म्हणजे शहर कशाला म्हणतात. तर बघा नागरीकरण म्हणजे असं कोणतंही क्षेत्र ज्याची लोकसंख्या, बघा असे कोणतेही क्षेत्र ज्याची लोकसंख्या ही 5000 प्लस आहे. जर तुम्हाला विचारलं नगर म्हणजे काय तर असं सांगायचं, असे कोणतेही क्षेत्र ज्याची लोकसंख्या 5000 आहे, असे कोणतेही क्षेत्र ज्याची घनता ही 400 प्लस आहे, आणि असे कोणतेही क्षेत्र ज्यामध्ये गैर कृषी क्षेत्रात
गैर कृषी म्हणजे काय, शेती सोडून इतर क्षेत्रात. गैर शेती कृषी क्षेत्रात रोजगाराचं प्रमाण हे 75% पेक्षा जास्त आहे. सो अशाला काय म्हणतात, अशा याला काय म्हणतात बाळांनो, नागरिक क्षेत्र म्हणतात. यालाच म्हणतात नागरिक क्षेत्र. मग ग्रामीण म्हणजे काय, ग्रामीण म्हणजे ज्यांची लोकसंख्या 5000पेक्षा कमी आहे, 5000पेक्षा कमी आहे, ज्यांची घनता 400पेक्षा कमी आहे आणि जिथं काम करणाऱ्या लोकांचं 75%पेक्षा अधिक प्रमाण कृषी क्षेत्रात आहे. सो अशा लोकांना काय म्हणतात, अशा लोकांना म्हणतात ग्रामीण. समजलं का, ग्रामीण आणि नागरीमध्ये काय फरक आहे, हाच मोठा फरक तुम्हाला दिसतोय. कळलं, झालंय. हे काही कन्सेप्ट होते ज्या मला तुम्हाला समजून सांगायच्या होत्या. चला आता ओव्हरऑल एका ब्रीफिंगकडे जातोय, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आता एक मिनिट बघता. ओके चलो, लक्ष द्या. आता पहिला मुद्दा आहे की महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे. आता याला मी पॉप्युलेशन लिहितोय. ओके, हे बघा, हे असं पॉप्युलेशन लिहिलंय. सर्वात पहिला मुद्दा पॉप्युलेशनच्या संदर्भात. नंबर 1 की पॉप्युलेशन आहे कधीची, तर लक्षात ठेवायचं पॉप्युलेशन अलीकडे मोजल्या गेली 2011ला. काय, पॉप्युलेशन अलीकडे कधी मोजल्या गेली, 2011ला. याला म्हणतात 2011ची सेन्सस. लक्षात ठेवायचं ही भारतातली 15वी सेन्सस होती. किती होती, भारतातली 15वी सेन्सस होती. आणि ज्याचं ब्रीद वाक्य काय होतं, आर सेन्सस, आर सेन्सस, आर फ्युचर. ओके, कळालं का, आपली जनगणना आपले भविष्य, असं काय होतं याचं हेडिंग होतं. लक्षात ठेवा. कळालंय, समजलं का, आर सेन्सस आर फ्युचर असं होतं. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या होती किती, तर महाराष्ट्राची लोकसंख्या होती 11.23 कोटी. किती, 11.23 कोटी. ठीक आहे, या 11.23 कोटीपैकी लोकसंख्या जी तुम्हाला दिसते ही दिसते पुरुषांची. बघा, पुरुषांची लोकसंख्या दिसते ती म्हणजे 52 कोटी. किती सोपी आहे बघा बरं, म्हणजे 52 कोटी म्हणजे 52%. आणि स्त्रियांची जी लोकसंख्या दिसते बाळांनो, ही स्त्रियांची लोकसंख्या दिसते 48. व्यवस्थित एकाच ठिकाणी सगळं शिकून घेऊ. बघा, 11.23 कोटी, आयोग 11.24 पण देतोय, कारण की आपली लोकसंख्या किती आहे, 11 कोटी. 11 कोटी, ठीक आहे, 23,72,972 इतकी लोकसंख्या आहे. म्हणजे याचा अर्थ 11.23 म्हणा किंवा 50,000च्या वर आहे ते 24 म्हणा. सो पुरुषांची संख्या 52% आहे, स्त्रियांची 48. मग सर जर हे प्रमाणामध्ये विचारलं, टक्केवारी म्हणजे प्रमाण, आणि संख्येत जर विचारलं तर काय सांगायचं, तर सोपी आहे. संख्येत सांगायचं 5 कोटी पुरुषांना द्यायची, 5 कोटी स्त्रियांना द्यायचे. इथं करायचं 82, ठीक आहे, 5.82 कोटी म्हणजे 5 कोटी 82 लाख, आणि स्त्रियांचे करायचं निम्म, 82चे निम्मे किती होतात, 81, म्हणून 5.41 कोटी. कळालं, समजलंय. अशा प्रकारे हे तुम्हाला दिसतंय. आता पुढच्या मुद्द्याकडे येऊ की सर महाराष्ट्रामध्ये मग ग्रामीण भाग किती आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जो तुम्हाला ग्रामीण भाग दिसतोय हा ग्रामीण भाग आता ऑब्वियस आहे, कुठेही भारतात कुठेही बघितलं ग्रामीण भाग जास्त दिसतोय आणि नागरी भाग कमी दिसतोय. ग्रामीण नागरी काय असतं ऑलरेडी समजून सांगितलंय. ग्रामीण भाग तुम्हाला दिसतोय 55%. किती, 55. आणि नागरी किती दिसतो, 45. याचाच अर्थ असा होतोय की महाराष्ट्रामध्ये 45 लोक, 11 कोटीपैकी 45 लोक नागरी भागात राहतात. मी अप्रॉक्समध्ये शिकवतोय बाळांनो, नाही तर सर 44 पॉईंट समथिंग आहे, तुम्ही असं कसं सांगितलं. अप्रॉक्स जरी असलं तरी उत्तर येतात तुमचे, कळाल ना. सो 55 हे झालं प्रमाणामध्ये, टक्केवारीमध्ये. जर तुम्हाला हे संख्येत विचारलं तर काहीच नाही करायचं. बघा 6 कोटी, ओके, आणि इथे द्यायचं 5 कोटी. आता 11 कोटीचे समजा जर 45% म्हटलं 5 कोटी येईल, 55 म्हटलं 6 कोटी येईल. मग काय करायचं, इथं करायचं 5.4 कोटी, म्हणजे अर्थ याचा असा होतोय 5 कोटी 4 लाख, आणि इथं 5.20 कोटी, 6.20 कोटी, म्हणजे 6 कोटी 20 लाख. इथं राहतात 6 5 11, 20 आणि 4 24 कोटी. कळालं. सो अशा प्रकारे तुम्हाला दिसते संख्या. नंतरचा मुद्दा हा आहे की महाराष्ट्रामध्ये सर SC आणि STचं प्रमाण किती आहे. तर बघा, महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी तुम्हाला SCची संख्या दिसते 11.8. किती, SC आहेत 11.8%, आणि ST जर बघितलंय
तर एस टी दिसेल 9.36%. आयोग यालाच 9.4 असं म्हणत आहे. बघा बरं किती सोपी आहे, एकदम पाठ होऊन जातं. फक्त निवांत मी शांततेने शिकवतोय, शांततेनं बघा. 11.23 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे, ज्यापैकी पुरुष 52%, 5.82 कोटी आहे बघा. 5 आणि 2 52% झाले. त्यानंतर स्त्रिया 48%, 5.41 कोटी. त्यानंतर एस सी 11.8% आणि एस टी 9.36%, म्हणजे आदिवासींची संख्या पण तेवढीच दिसतंय. आता पुढचा मुद्दा आहे ग्रामीण 55 आणि नागरी 45. आता एक लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला इंडियामध्ये रँक विचारली की इंडियामध्ये काय रँकिंग आहे, तर लक्षात ठेवायचं आपण जर संख्येनुसार म्हटलो महाराष्ट्राची किती संख्या राहते सांगा बरं. शहरात राहते 5.04 कोटी. मला सांगा एवढी कोणत्या राज्याची लोकसंख्या तरी आहे का जेवढे आपल्या इथं ग्रामीण भागात लोक राहतात, शहरी भागात राहतात? नाही. म्हणून ना संख्येनुसार आपण टॉपला आहे, फर्स्ट आहे. इतक्या मोठ्या संख्येनं महाराष्ट्रात राहतात. आणि तेच जर तुम्हाला प्रमाणानुसार विचारलं आहे, प्रमाणानुसार, तर महाराष्ट्रातली 45%, जे तुम्हाला प्रमाणानुसार आपण दिसतोय 5व्या नंबरला. कारण की टॉपला गोवा आहे. गोव्यामध्ये जवळपास 90% जनता ही तुम्हाला कुठं दिसते, नागरी भागात दिसते. कळालं का? म्हणून ना जर नागरीकरणामध्ये संख्येनुसार म्हटलं तर आपण टॉपला आहे, कारण की 5 कोटी जनता, आणि प्रमाणानुसार म्हटलं तर 45% फक्त. कळालं? स्क्रीनशॉट करून घ्या. झाले. चला आता पुढच्या मुद्द्याकडे येऊया. मुद्दे बघा काय काय बघितलं. सर्वात पहिले बघितले आपण लोकसंख्या किती आहे, 11.23 कोटी. चला बोला, ही लोकसंख्या बघितली. लोकसंख्येपैकी आपण बघितले पुरुष किती आहे बाळांनो, पुरुष बघितले 52%. स्त्रिया बघितल्या किती आहे स्त्रिया, ठीक आहे, त्या बघितल्या 48%. त्यानंतर बघितले एस सी. चला बोला एस सी किती आहे, 11.8%. बोला एस टी आहे 9.36%. त्यानंतर बोला ग्रामीण किती, चला बोला पटापट माझ्यासोबत. आणि नागरी बोला किती. सर ग्रामीण आहे 55% आणि नागरी आहे 45%. काही इथपर्यंत डाऊट कोणाला? बिलकुल नाही. ठीक आहे. चला आता काही कन्सेप्टकडे येऊया की महाराष्ट्राची घनता किती, घनता काय असते हे सर्वांना समजून सांगितलं. तर बघा महाराष्ट्राची जी घनता आहे ही घनता दिसते तुम्हाला 365. किती? 365. जेवढे दिवस असतात तेवढे, आणि स्क्वेअर किलोमीटरमध्ये मोजतात. सर मग 2001 मध्ये किती होती, तर 2001च्या लोकसंख्येमध्ये होती ही 315. याचा अर्थ असा आहे की ती 50ने वाढली. कितीने वाढली? 50ने वाढली. झालंय घनता. पुढचा मुद्दा आहे लिंग गुणोत्तर. आता सध्या जेवढं सांगतोय तेवढंच समजून घ्या. पहिले 5, शेवटचे 5 हे नंतर बघू. लिंग गुणोत्तर जे आहे हे दिसतंय तुम्हाला किती, 1000 पुरुषांमागे 929. किती? 1000 पुरुषांमागे 929 तुम्हाला दिसतंय. सर मग मागच्या वेळी किती होतं, तर लक्षात घ्या 2001 मध्ये आपलं जे होतं हे होतं 922. याचा अर्थ आहे 7 आपली वाढ झाली. किती ना? 7. एवढी कमी वाढ नाही पाहिजे, वाढ खूप जास्त पाहिजे, पण जी जरा कमी आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, लिंग गुणोत्तर सर्वाधिक रिफ्लेक्ट जर होत असेल ना तर ते कशामुळे होत असतं माहिती आहे का? ते होत असतं बाळांनो स्थलांतरणामुळे. तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात टॉपचे 2 जिल्हे आहेत, रत्नागिरी आणि ठीक आहे सिंधुदुर्ग. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची लोकसंख्या लिंग गुणोत्तर का जास्त आहे, कारण की तिथं स्थलांतरण मोठ्या प्रमाणात होतं म्हणून. समजलंय? आलं का लक्षात? चला आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. पुढचा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये जे तुम्हाला काय दिसतंय, बाललिंग गुणोत्तर दिसतंय. काय मुद्दा सांगतोय, महाराष्ट्रामध्ये जे बाललिंग गुणोत्तर आहे, बाललिंग गुणोत्तर आहे किती. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, जे तुम्हाला दिसतंय ओके, बाललिंग गुणोत्तर. आणि ते दिसतंय 894. किती? 800. हा 8 आहे, 894. हे फार कमी आहे. म्हणजे सर्वात जास्त घाई विचित्र परिस्थिती असेल तर बाललिंग गुणोत्तरामध्ये दिसतोय. क्लिअर झालं इथपर्यंत? घनता समजली, बाललिंग गुणोत्तर समजलं, लिंग गुणोत्तर समजलं. चला एकदा याला व्यवस्थित रिकॉल करू. स्क्रीनशॉट करून घ्या आधी. ओके चला बोला. सर्वात पहिले नंबर 1, महाराष्ट्राची पॉप्युलेशन किती? 11.24 कोटी. महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये पुरुष किती? 52%. संख्येत सांगा, 5.82 लाख. ठीक आहे, 5
5.82 कोटी. त्यानंतर स्त्रिया किती, चला बोला पटापट पटापट बोलायचं, 48% जे आहे 5.41 कोटी. ठीक आहे. त्यानंतर बोला ग्रामीण भाग किती, ग्रामीण किती बाळांनो, जोरात बोला, ऐकायला यायला पाहिजे. बोला किती ग्रामीण, ग्रामीण 55% म्हणजे 6.20 कोटी. त्यानंतर बोला नागरी किती, नागरी किती, यस नागरी आहे 45% म्हणजे 5.04 कोटी. चलो बोलो एससी किती, एससींची संख्या किती, एससींची आहे सर 11.8%. त्यानंतर एसटी किती, चला किती 9.36%. त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा मुद्दा आहे की महाराष्ट्राची घनता किती. ठीक आहे, 8 नंबर. बोला घनता किती, घनता आहे सर 365 चौरस किलोमीटर. बोला 2011 ची किती, पूर्वीची सर ती आहे 315. वाढ किती आहे, मग वाढ आहे सर +50ची. ठीक आहे, क्लिअर. नंतर येऊया आपण ते म्हणजे लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर, लिंग गुणोत्तर किती आहे सर 929. ओके, 2001 मध्ये किती होतं तर 922. वाढ किती आहे +7ची. त्यानंतर येऊया बाललिंग गुणोत्तर. बाललिंग गुणोत्तर किती आहे 894. ठीक आहे सर, 2001 ला किती होतं, 2001 ला होतं बाळांनो 913. समजून घ्या, म्हणजे 19 ची झाली घट. यावर ऑलरेडी प्रश्न झाला विचारला आहे जो कॅन्सल पण झाला होता. कळाले का, बाललिंग गुणोत्तर समजलंय, घनता. त्यानंतर मी तुम्हाला वृद्धी दर सांगितला होता, वृद्धी दर. चला बोला वृद्धी दर किती, वृद्धी दर सर ॲप्रॉक्स मध्ये 16%, 15.99%. हा महाराष्ट्राचा वृद्धी दर दिसतोय. वृद्धी दर हळूहळू कमीच होतोय, कारण की जे पूर्वी व्हायचं आपल्या आजोबांच्या काळात, हम दो हमारे 10-12, आता तशी पॉलिसी आहे का नाही. सो त्याच्यामुळे वृद्धी दर आहे हा ऑबियस कमीच होत आहे. ठीक आहे, आता काही महत्त्वाचे मुद्दे इथंच क्लिअर करतोय. ते म्हणजे काय की महाराष्ट्रामध्ये दशलक्षी शहरं किती. दशलक्षी शहरं म्हणजे काय बाळांनो, दशलक्षी शहरं म्हणजे असे शहरं ज्यांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे. लेक्चर कसं वाटतंय हे सर्वांनी मला काय करा, ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि एक झालं तर मी लोकसंख्येची जी PDF आहे ती तुम्हाला शेअर करतो टेलिग्रामवर. सो खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिसते ते. ओके झालं. आता दशलक्षी शहराबद्दल जर तुम्हाला विचारलं किती आहे, तर बघा इंडियामध्ये सांगायचं झालं तर इंडियामध्ये 2001 मध्ये जी दशलक्षी शहरं होती ही होती 35. किती 35. आता बघा 2011ची लोकसंख्या जर तुम्ही बघितली तर 2011 मध्ये तुम्हाला ती दिसतात 53. कठीण आहे का, 35 ला 53 करा फक्त. बघा 5 या साईडनं आणि 3 या साईडनं क्रॉस केलाय. पुढचा मुद्दा आहे की मग सर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किती आहे, तर महाराष्ट्रामध्ये दशलक्षी शहर आहे 6. 53 पैकी 6 महाराष्ट्रात आहे. मग कोणते 6 मला सांगा. महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती, किती रे महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग, ओय महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग किती सर 6. 6 किती 6 किती रे 6 ना. चल बोल कोणकोणते सर. नंबर 1 मुंबई, सर नंबर 2 पुणे, नंबर 3 नाशिक, नंबर 4 छत्रपती संभाजीनगर ठीक आहे CSN, नंबर 5 नागपूर आणि अमरावती सोडून द्या. का बरं माहिती आहे का, अमरावती शहराची लोकसंख्या 10 लाख नाही 8च लाख होती. मग सर त्याऐवजी कोण घ्यायचं, त्याऐवजी घ्यायचं वसई विरार. म्हणून महाराष्ट्रामध्ये किती आहेत, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला 6 दिसतात दशलक्षी शहरं ज्यांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे. दशलक्ष म्हणजे 10 लाख. सो हे 6 दिसतात. क्लिअर इथपर्यंत झालंय. चला आता येऊया आपण मुद्द्याकडे, तो म्हणजे साक्षरता. साक्षरता म्हणजे काय, साक्षरता म्हणजे की 7 वर्षावरील असा कोणताही व्यक्ती ज्याला कोणत्याही एका भाषेत लिहिता अथवा वाचता येतं त्याला म्हणतात. मग साक्षरता सर आहे किती, तर बघा लक्ष द्या. साक्षरता महाराष्ट्राची ॲप्रॉक्समध्ये 83%, 82 पॉईंट समथिंग आहे. मी तुम्हाला ॲप्रॉक्स माहिती देतोय. ओके, ऑप्शन म्हणून सोडत आहे 83. मग 83 पैकी पुरुष आणि स्त्रिया किती, तर लक्षात घ्यायचं
पुरुषांची जी साक्षरता ही जास्त असते, कारण की पुरुषांना काय म्हणतो आपण त्याला, शिक्षणाची संधी फार पूर्वीपासून मिळाली, आणि स्त्रियांची साक्षरता ही जी आहे ना, ही तुम्हाला काय दिसते, कमी दिसते, कारण की स्त्रियांना शिक्षणाच्या संधी ह्या फार पूर्वीपासून कमी मिळत गेल्या. कळालं का तुम्हाला, आले का लक्षात? 82 पॉईंट समथिंग आहे, मी अप्रॉक्सिमेट सांगतो. मग पुरुषांची किती आहे सर? पुरुषांची आहे 88% आणि स्त्रियांची आहे 75%. ॲप्रॉक्समध्ये परत एकदा सांगतोय, माझा हा आहे की तुम्हाला ॲप्रॉक्समध्ये जरी आलं, जवळचं उत्तर निवडता आलं पाहिजे. ठीक आहे सर. मग ग्रामीण आणि नागरी कसं सांगायचं, तर बघा तुम्हाला माहिती आहे नागरी भागाची जास्त असते आणि ग्रामीणची काय असते, कमी असते. ग्रामीणची काय असते, कमी. मग स्त्रियांची जितकी आहे तितकी ग्रामीणची आहे, पुरुषांची जितकी आहे तितकी आहे. सो लक्षात ठेवायचं, ग्रामीणची दिसत आहे, नागरीची दिसत आहे 88% आणि स्त्रियांची 75 आहे, तर याला 77 करायचं. झालं पाठ? किती सोपी आहे सांगा बरं, आहे ना सोपी? असा हा तुम्हाला काय दिसतोय, साक्षरता नावाचा मुद्दा दिसतोय. कळाला माझा पॉईंट? साक्षरता कळाली? चलो बघा व्यवस्थित काय काय शिकलोय. सर्वात पहिले सगळा डेटा शिकलोय, महाराष्ट्रात काय स्थिती आहे. ठीक आहे. त्यानंतर शिकलोय की महाराष्ट्रामध्ये साक्षरता काय आहे. आता बोलूया की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भाषिक लोकसंख्या कशी दिसते, कोणत्या भाषेचे लोक जास्त दिसतात. तर बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भाषिक कोणते असतील, ऑब्वियस मराठी. नंबर कोण असतील, नंबर 2 अर्धवट हिंदी बोलणारे, इधर से डावीकडे जाओ उधर से उजवीकडे जाओ. ठीक आहे. सो हिंदी. नंबर 3 तुम्हाला दिसतंय गुजरात्यांचं वर्चस्व दिसतंय, गुजराती. नंबर 4 दिसतंय उर्दू बोलणारे, उर्दू भाषिक. हा तुम्हाला क्रम विचारला जाऊ शकतोय, हा व्यवस्थित तुम्हाला सांगता आला पाहिजे. आधी मी कन्सेप्ट क्लिअर करतोय, नंतर मग ते पहिले 5 शेवटचे 5 ते भारूड काही नसतं. त्यानंतर आहे लोकसंख्येचं वर्गीकरण. काय शिकतोय आपण? नंतर शिकतोय लोकसंख्या वर्गीकरण. म्हणजे सर लोकसंख्येच्या बाळांनो 3 ग्रुप असतात. कोणते? बघा सर्वात पहिले असते बालक लोकसंख्या, दुसरी असते कार्यकारी लोकसंख्या आणि तिसरी असते वृद्ध लोकसंख्या. ठीक आहे. सर्वात पहिले असते बालक, आणि बालक कोणाला म्हणतात महाराष्ट्रात? बालक म्हणतात 0 ते 14 वयोगट. किती? 0 ते 14 वयोगट. त्यानंतर असतं कार्यकारी लोकसंख्या. कार्यकारी लोकसंख्या म्हणजे अशी लोकसंख्या की GDP मध्ये कॉन्ट्रीब्युशन देते, आणि ही लोकसंख्या असते 15 ते 64 दरम्यान. ठीक आहे. आणि तिसरी असते ज्याला म्हणतात वृद्ध. तुम्हाला माहिती आहे वृद्धांना पगार कधी चालू होतोय, ते म्हणजे 65च्या प्लस. सो म्हणून त्याला म्हणतात वृद्ध लोकसंख्या. सो 3 प्रकारच्या लोकसंख्या तुम्हाला आढळून येतात. कोणकोणत्या? चला बोला पटापट. सर बालक लोकसंख्या, कार्यकारी, वृद्ध. व्यवस्थित लिहून घ्या. बालक, कार्यकारी आणि वृद्ध. काय सांगितलंय? बालक, कार्यकारी आणि वृद्ध लोकसंख्या. तर बघा तुम्हाला असं दिसेल ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये जे आहे जवळपास 26.62% म्हणजे 27%, 26.62% हे दिसेल तुम्हाला बालकांची संख्या, जी खूप जास्त आहे बरं. 26.62%. व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर जी तुम्हाला तरुणांची संख्या दिसेल ही दिसेल 63%, 63%. आणि उरलेली 11%, 10% जी आहे 10 पॉईंट समथिंग हे तुम्हाला दिसेल इथे. सो अशा प्रकारे तुम्हाला लोकसंख्या दिसते. बघा बालक 26%, कार्यकारी 63% आणि वृद्धांची संख्या 10% आहे. ही 2011ची आकडेवारी आहे. स्क्रीनशॉट करून घ्या. कळालंय? व्यवस्थित समजलं का? हो की नाही? चला बोला, कळालं की नाही? कळतंय? आता येऊया आपण मूळ फॅक्टवर. पहिले 5 आणि शेवटचे 5 ज्यावर तुम्हाला नेहमी प्रश्न येतात. तर सर्वात पहिले आपण बघतोय लोकसंख्या. आहे की नाही सोपी लोकसंख्या? फक्त ना चांगल्या पद्धतीने शिकून घ्यावी लागते. जर चांगल्या पद्धतीने शिकून घेतली तर लोकसंख्या तुम्हाला कळते. बघा मी काय सांगितलं, लोकसंख्या किती आहे? लोकसंख्या आहे 11.23 कोटी, म्हणजे 11 कोटी. ठीक आहे. 11 कोटी 23,72,972 इतकी तुम्हाला महाराष्ट्राची लोकसंख्या दिसते. क्लिअर? आता पुढचा मुद्दा हा आहे की सर 2011 मध्ये ह्या लोकसंख्येचं प्रमाण कसं होतं? तर एक लक्षात घ्यायचं, मी 11ची आकडेवारी सांगतोय, आपल्याला 11 नुसारच प्रश्न येतात.
तर सर्वात पहिला कोड जो सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या, किती आहे काय आहे याच्या भानगडीत पडू नका, सांगतोय असं. याचा कोड करायचा प्रथम 5चा ठापू मुन्ना. काय करायचा? ठापू मुन्ना म्हणजे ठाणे नंबर 1ला, नंबर 2ला पुणे. बघा लक्ष द्या व्यवस्थित, काय काय सांगतोय? ठाणे, पुणे, ठापू, मुन्ना. मुन्ना म्हणजे काय? उपनगर. ते किती आहे काय आहे हे समोर लिहून घ्या, वाचून घ्याल तुम्ही, त्यावर प्रश्न येत नाही. ठीक आहे. त्यानंतर आहे नाशिक आणि नंतर आहे नागपूर. समजलं का? कसा काय ठापू मुन्ना झाला? हे टॉप 5 आहेत. हे काय आहे? टॉप 5. कसं सांगायचं टॉप 5? ठापू मुन्ना म्हणजे ठाणे, पुणे, मू म्हणजे मुंबई उपनगर, ना म्हणजे नाशिक आणि नागपूर. सो अशा प्रकारे हे टॉप 5 दिसतात. कळालं? त्यानंतर पुढे आहे बॉटम 5, सर्वात कमी वाले बॉटम 5. मग याचं काय करायचं? सिंग, सिंग म्हणजे सिंग, हिंग, वा भाई. काय? सिंग, हिंग, वा भाई म्हणजे सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गडचिरोली. त्यानंतर हिंगोली, त्यानंतर हिंगोली, वाशिम, वाशिम आणि भाई म्हणजे भंडारा. भाई म्हणजे भंडारा. कळालं का? समजले? टॉपचे 5 ठापू मुन्ना, ठाणे, पुणे, ठीक आहे, मुंबई उपनगर, नाशिक आणि नागपूर, ठापू मुन्ना. त्यानंतर बॉटम 5 सिंग, हिंग, वाभाई, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम आणि भंडारा. आणि एक लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राची जर तुम्हाला पूर्वीची लोकसंख्या विचारली, ज्याच्यावर आपण बोललो नाही, 2001ची, तर ती सांगायची 9.69 कोटी. 9.69 कोटी. कळालं? झालं? स्क्रीनशॉट करून घ्या. आता काही मुद्दे सांगतोय. ठीक आहे. आता पुरुषांची संख्या कुठे जास्त आहे, स्त्रियांची कुठे आहे, याच्या भानगडीत पडू नका, त्याच्यावर कधी प्रश्न येत नाही. ठीक आहे. आता जाऊया आपण स्त्रियांची आणि पुरुषांची संख्या किती आहे सांगितली. आता बघू लोकसंख्या वाढ, लोकसंख्या वाढ याच्यावर नेहमी प्रश्न येतो बाळांनो. तुम्हाला आधी सांगितलंय महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा रेट, ग्रोथ रेट किती आहे? 15.99% एवढा आहे. मग सर असे कोणते आहेत जे टॉप 5 मध्ये वाढत आहेत? टॉप 5 मध्ये वाढत आहेत किंवा टॉप 3 करू आपण, आणि बॉटम 3 किती आहेत? तर लक्षात ठेवायचे महाराष्ट्रामध्ये 3 असे आहेत, बॉटम 3 करू, की ज्यांची लोकसंख्या कमी होऊन राहिली, ज्यांची वाढून राहिली. तर लक्षात ठेवायचं सर्वाधिक लोकसंख्या जी तुम्हाला वाढताना दिसत आहे, मी काय सांगतो व्यवस्थित लक्ष द्या, ज्याची लोकसंख्या तुम्हाला वाढताना दिसत आहे सर्वाधिक, ते आहे ठाणे, पुणे आणि औरंगाबाद. ठाण्याची सर्वाधिक वाढत आहे, तुम्हाला माहित आहे. मुंबईच्या लोकांना राहायला जाण्याची जागाच नाही. आणि पुणे, आणि तिसरं म्हणजे छत्रपती संभाजीनगर, पण त्यावेळेचं औरंगाबाद. काय? ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर. जवळपास तुम्हाला असं दिसेल की इथं ठाण्याची लोकसंख्या 36%, याची 30% वाढते पुण्याची, आणि छत्रपती संभाजीनगरची 27 नंबरनं. ठीक आहे. तो काय करायचं? ठाणे, पुणे, ओके, आणि एक करायचं औरंगाबाद, TPA. मग असं लक्षात ठेवायचं TPA. ठीक आहे. टाइमपास करायला येणारे लोक इथं खूप जास्त आहेत म्हणून ना TPA झालंय. त्यानंतर बॉटममध्ये जे दिसतात, ज्यांची लोकसंख्या ना ॲक्च्युअलमध्ये वाढून नाही राहिली, याला म्हणतात ऋणात्मक वाढ. काय म्हणतात? ऋणात्मक वाढ. ऋणात्मक वाढ याचा अर्थ काय होतोय की याची लोकसंख्या मायनसमध्ये चालली. का बरं सर? तर इथं बघा, एक तर स्थलांतरण खूप मोठ्या प्रमाणात होऊन राहिलं. का होऊन राहिलं स्थलांतरण मोठ्या प्रमाणात? कारण की इथं तो जे सोशल इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते नाही आहे. ठीक आहे. तर तुम्हाला असं दिसेल एकाखाली एक लिहायचं शहर, त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तिन्ही कोकणमधले आहेत, आणि सिंधुदुर्ग, या तिघांची लोकसंख्या तुम्हाला काय दिसते? कमी होताना दिसते. एकाखाली एकच आहे ना, माहिती आहे ना तुम्हाला. ठाणे, पालघर, मुंबई उपनगर, शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे जिल्ह्यांचा क्रम आहे ना. सो यांची लोकसंख्या तुम्हाला मायनस होताना दिसते. आणि मायनस किती आहे तर बघा,
तुम्हाला असं दिसेल 7%, 4% मायनस, 7%, 4% आणि 2%. पॉईंट मी अप्रॉक्समध्ये सांगतोय. सो अशी ऋणात्मक वाढ तुम्हाला होताना दिसते, जी जरा गंभीर बाब आहे, कारण की इथून स्थलांतरण खूप जास्त होतंय पुरुषांचं कामासाठी. ठीक आहे, स्क्रीनशॉट करून घ्या. कळालं का? चला पुढे जाऊया, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया, ज्याचं नाव आहे, ठीक आहे, काय, लिंग गुणोत्तर. तिसरा मुद्दा आहे लिंग गुणोत्तर. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, महाराष्ट्राचं जर लिंग गुणोत्तर तुम्ही बघितलंय तर तुम्हाला लिंग गुणोत्तर 2001ला जे दिसतंय हे दिसतंय 922 आणि 2011ला जे दिसतंय ते दिसतंय 929. म्हणजे वाढणं किती झालंय? 7. इंडियाची किती आहे ते एकदा तुम्ही बघून घ्याल व्यवस्थित. ओके, हां, 543 आहे वगैरे. आता आपल्याला पाहिजे टॉप 5 आणि पाहिजे बॉटम 5. आणि परत एकदा मी तुम्हाला सांगतोय की जर तुम्हाला टॉप 5 बॉटम 5चा क्रम जरी माहीत असेल ना तरीही प्रश्न सॉल्व्ह होतात. किती आहे हे माहीत नसलं तरीही चालतंय. आता मुद्द्याकडे येऊ की सर टॉप 5 आणि बॉटम 5 आम्हाला व्यवस्थित समजून सांगा, ट्रिक द्या. तर बघा, एक ट्रिक करायची. रत्ना सिंधू, म्हणजे रत्ना आणि सिंधू ह्या 2 मैत्रिणी आहेत. रत्ना सिंधू ह्या गेल्या जत्रेत, आणि जत्रेत म्हणतात लोक हातावर टॅटू काढतात, त्याला गोंदणे म्हणतात. रत्ना सिंधू गोंद तारा, रत्ना सिंधू गोंद तारा गडावरी भंडारा. रत्ना सिंधू गोंद तारा गडावरी भंडारा. आता महिलांची नाव आहेत तेच असेल बघा. सर्वात पहिला टॉपला असेल रत्नागिरी, नंबर 2 सिंधुदुर्ग, नंबर 3 गोंदिया, नंबर 4 सातारा, नंबर 5 गडचिरोली, नंबर 5 गडचिरोली. रत्ना सिंधू गोंद तारा गडावरी भंडारा. सो बघा, लक्ष द्या, रत्नागिरीचं दिसतंय 1122. ठीक आहे, सिंधुदुर्ग आहे ते दिसतंय तुम्हाला किती? 1036. गोंदियाचं सेम आहे 999. हे 3 लक्षात ठेवले तरी चालते. रत्ना सिंधू गोंद तारा गडावरी भंडारा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा आणि गडचिरोली असं तुम्हाला क्रम दिसतोय. ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवायचं, बऱ्याच ठिकाणी ना इथं भंडारा दिलाय 5व्या नंबरला. सो त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. 5वं नाही माहीत असलं चालेल, भंडारा वाटेल भंडारा करा, नाही तर गडचिरोली करा, जे वाटतं ते करा. ठीक आहे, आता आहे, ठीक आहे. तर सर मग लिंग गुणोत्तर कमी कुठं आहे? तर लक्षात ठेवायचं, जिथं लोक कामाला जात असतात ना तिथं लिंग गुणोत्तर कमी असतं. आता मुंबईमध्ये सर्व लोक कामाला जातात, मोस्टली पुरुष. पुरुषांची संख्या वाढेल आणि स्त्रियांची कमी होईल. सो अशा प्रकारे, म्हणून लक्षात ठेवायचं, सर्वात कमी तुम्हाला दिसतं शहर. ज्यांना मुंबई शहरात राहायला जागा नाही ते उपनगरमध्ये जातात. ज्यांना उपनगरमध्ये जागा नाही मिळाली ते ठाण्यात जातात. ज्यांना तिन्ही ठिकाणी नाही मिळाले ते पुण्यात जातात. कळालं का? आणि बीडचा प्रॉब्लेम जेन्युइन आहे बेटा. सो कसं लक्षात ठेवायचं? शहर, उपनगर, ठाणे, ओके, पुणे आणि बीड. कळालं का? सो अशा प्रकारे तुम्हाला दिसतंय. जवळपास 832 वगैरे तुम्हाला शहराचं दिसतंय. हे तुम्ही एकदा कव्हर करून घ्या. समजलं लिंग गुणोत्तर? हे झालं काय? लिंग गुणोत्तराच्या संदर्भात. चला स्क्रीनशॉट करून घ्या. आता जाऊया पुढच्या मुद्द्याकडे, ज्याचं नाव आहे बाललिंग गुणोत्तर. आय होप तुमचे सगळे मुद्दे परीक्षेच्या पूर्वी एकदम क्लिअर होईल. अजून एकदा व्यवस्थित बघून घ्या हा व्हिडिओ. बाललिंग गुणोत्तर. चला बोला. मी तुम्हाला 2001ला किती सांगितलं होतं? 913 होतं. किती होतं? 913. आणि 2011ला किती आहे? 894. 894. याचा अर्थ -19, म्हणजे खूप झालं बरं, कमी होऊन राहिलं. ही धोक्याची घंटा आहे महाराष्ट्रासाठी. ओके, आणि इथं आपण टॉप 3 आणि बॉटम 3 बघू. टॉप 3 आणि बॉटम 3. चलो करायची सुरुवात. समजलं का इथपर्यंत? काय स्थिती होती? तर स्थिती कळाली का बाळांनो? स्थिती तुम्हाला दिसतंय की जी आहे ना ही कमी होताना तुम्हाला दिसतंय. तर बघा, सर्वात जास्त तुम्हाला दिसतंय गडचिरोली, कारण की आदिवासींमध्ये महिलांना आदिशक्ती मानण्याचं प्रमाण हे असतं. त्यानंतर गोंदिया, नंबर 3 ते म्हणजे चंद्रपूर. ठीक आहे, काय गडचिरोली, त्याच्यानंतर दिसतोय तुम्हाला गोंदिया, नंतर दिसतोय चंद्रपूर. आणि एक लक्षात ठेवायचं, इथं जर विचारलं तर इथं करायचं बीजनगर. काय कोड करायचा? बीजनगर. बीड, जळगाव,
नगर, बीजनगर. सो सर्वात कमी दिसते तुम्हाला बीड बाललिंग गुणोत्तर, त्यानंतर जळगाव आणि नंतर दिसतं अहिल्यानगर, बीजनगर. ठीक आहे. प्रश्न जर विचारला की लिंग गुणोत्तर आहे किती, तर तुम्हाला गडचिरोलीमध्ये दिसते 961, म्हणजे 961 काय दिसतात, बालिका दिसतात. आणि बीडमध्ये जर तुम्ही प्रमाण बघितलं तर बीडमध्ये फक्त 807च दिसतात. म्हणजे बीडमधली बरीच सारी जनता तुम्हाला कुंभमेळ्यात दिसेल. ठीक आहे, आलं का लक्षात? चला, हे झालं यांच्या संदर्भात. आता पुढच्या मुद्द्याकडे जातोय आपण, तो म्हणजे साक्षरता. यायचं पुढे, साक्षरता. चला बोला, साक्षरता किती सांगितली? 83%, म्हणजे 82.34, 83% दिसते अप्रॉक्समध्ये 2011 नुसार. झालंय. आता आहे टॉप 5 आणि बॉटम 5. टॉप 5 आणि बॉटम 5. क्लिअर? चलो, लेक्चर कसं वाटतंय हे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे नवीन नवीन लेक्चर घेऊन यायला काय होईल, मदत होईल. तर बघा, लक्ष द्या, सर्वात जास्त तुम्हाला दिसते उपनगरमध्ये. आणि एक मुंबईतला फॅक्ट सांगतो बाळांनो, मुंबई उपनगरापेक्षा धारावीची लोकसंख्या जास्त आहे. का बरं? कारण की धारावीमध्ये जाणारे लोक सुशिक्षितांचं प्रमाण खूप जास्त आहे. आता ऑब्वियस आहे, समजा अमरावती जिल्ह्यातून एखादा जर गेला मुंबईत कामाला, तर मन्नतमध्ये तर काही राहणारच नाही, धारावीची झोपडपट्टीशिवाय ऑप्शन नाही. ठीक आहे, म्हणून तुम्हाला उपनगर, शहर. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पुढे बघितलं तर पुढे तुम्हाला दिसेल ते म्हणजे त्या ठिकाणी नागपूर, अकोला आणि अमरावती. नागपूर, अकोला आणि अमरावती हे टॉपला दिसतंय. म्हणजे तुलनेनं अमरावती म्हणजे विदर्भामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात साक्षरता दिसते. कळालं का? याचा कोड असा का, मामा मुंबई शहर, मुंबई उपनगर ना, मामांना. ठीक आहे, काय करायचं, इथं करायचं असं आ करायचं. कळालं? म्हणजे अकोला आणि अमरावती. कळालंय? थोड्या येड्यासारख्या ट्रिक्स आहेत, आता समजून घ्या. तुमच्याकडे ऑप्शन पण नाही आहे. आता पुढे बघूया आपण बॉटम 5. हे पहिले आधी लिहून घ्या तुम्ही. बॉटम 5 याचा कोड करा नंदूजा. नंदू म्हणजे नंदू काय, नंदूला शाळा नाही आहे, नंदू शिकला नाही आहे, म्हणून त्याला काय म्हणतो, नंदू जा धूपगडावर. म्हणजे नंदू जा धूपगडावर याचा अर्थ की तू शाळेत जा. सो नंदुरबार, नंदू जा म्हणजे जालना, नंदू जा. धूपगडावर म्हणजे धुळे, परभणी, धूप धुळे, परभणी, आणि गडावर गडचिरोली. गडचिरोली, नंदूजा धूपगडावर. कळालं का? समजलं? हे झाले मामा ना आ आणि नंदूजा धूपगडावर, तुम्हाला असं दिसतंय. कळालं? साक्षरतेच्या बाबतीत क्लिअर झालंय आणि हे क्लिअर झालंय. आता बघूया आपण पुढचा मुद्दा, स्क्रीनशॉट करून घ्या. तो बघू नागरीकरणाच्या संदर्भात. नागरीकरण. चला बोला, मला सांगा, नागरीकरणामध्ये आपण प्रमाणानुसार कितव्या टक्क्यावर आहोत? प्रमाणानुसार आपल्या देशात आहे, राज्यात आहे 45%, म्हणजे 5व्या नंबरला आहे आपण. ओके. आणि जर संख्या म्हटलं तर संख्येनुसार तुम्हाला दिसतंय 5.04 कोटी. याचा अर्थ आपण आहे फर्स्टला. आपण आहे फर्स्टला. क्लिअर? चला बोला, नागरीकरणामध्ये टॉपचे जिल्हे कोणते? काही डाऊट आहे का? नागरीकरणामध्ये टॉप कोण आहे? नगर आणि शहर. उपनगर इथेही 100% नागरीकरण आहे आणि शहरामध्ये सुद्धा नागरीकरण आहे. कळालं ना? कोण आहे? उपनगरामध्ये 100% आणि इथे पण तुम्हाला 100% दिसतंय. आणि ठाण्यामध्ये जे आहे हे दिसतंय 76%. बस 3च लक्षात ठेवू आपण. आणि सर्वात कमी कुठं असेल बाळांनो? काही डाऊट आहे का? सर्वात कमी जे असेल ते तुम्हाला दिसेल ग्रामीण भागामध्ये. तर तुम्ही जर बघितलं तुम्हाला असं दिसेल गडचिरोली आहे, सिंधुदुर्ग आहे आणि हिंगोली आहे. गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि हिंगोली आणि हिंगोली. सो अशा प्रकारे तुम्हाला कमीमध्ये दिसतंय. कारण की गडचिरोलीमध्ये जवळपास फक्त तुम्हाला असं दिसेल की ग्रामीण लोकसंख्या जी आहे ही जवळपास 89% दिसेल. म्हणजे 11% नागरी दिसतात. 11% लोक आहेत हे नागरीकरणात तुम्हाला दिसतात. क्लिअर झालंय का?
समजलं? इथपर्यंत कोणाला काही डाऊट सांगा मला. आहे बिलकुल नाही. ठीक आहे, तर व्यवस्थित लक्ष द्या. सुरुवातीपासून बघा काय बघितलं आपण. ठीक आहे, महाराष्ट्राची लोकसंख्या बघितली, काय कन्सेप्ट बघितल्या, एक मिनिट. हां, त्यानंतर बघितले कन्सेप्टच, मग बघितली ओव्हरऑल ब्रीफिंग नागरीकरण आणि ग्रामीण, त्यानंतर ओव्हरऑल ब्रीफिंग बघितली. ठीक आहे, सगळं. त्यानंतर नागरिक इतर आकडेवारी बघितली. या आकडेवारीला आपण काय केलं, ब्रीफ केलं आहे, दशलक्ष शहरं वगैरे, साक्षरता, भाषिक लोकसंख्या, त्यानंतर टॉप 5 बॉटम 5 असं सगळं या ठिकाणी काय केलं आपण, ब्रीफिंग केलं आहे. हे लेक्चर आता तुम्हाला कसं वाटलं हे जरूर कळवा. अवधानाने काही मुद्दे जर तुम्हाला सांगायचे राहिले असतील तर त्यावरही व्यवस्थित लक्ष द्या. आणि आय होप तुम्ही सर्वांनी एन्जॉय केलं असेल. या लेक्चरला परत 1-2दा बघून घ्या समोर पुस्तक ठेवून, आणि मी जी आकडेवारी स्किप केली ती तुम्ही त्यासमोर मांडा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आणखी मदत होईल. आणि नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कोणता पाहिजे हा सुद्धा तुम्हीच मला सजेस्ट करायचा आहे. तर सर्वांना तुम्हाला परीक्षेच्या खूप शुभेच्छा. आय होप या लेक्चरचा तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रिपरेशनमध्ये फायदा होईल. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.